सकाळी उठून वावरात जायचं म्हटलं की मोकार थंडी, कारण थंडीचा महिना चालू आहे. मग म्हटलं स्वेटर घालून जाऊ आणि काका पुढे गेलेले होते आणि काकांचं म्हणणं असं होतं की आपण इथं घास टाकलाय ना तर त्याला रेन पाईप करू. मग मी पाईप आणायला सुरुवात केली, कारण विषय असा आहे मित्रांनो की कॅनलचं पाणी गेलेलं आहे आणि तळ्याचं पाणी किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. त्याच्यामुळं मग मी ना काकांच्या हाताखाली पाईप द्यायला सुरुवात केली आणि काकांनी मध्यभागी पसरून घेतले पहिले, कारण मित्रांनो आपण वाफोळ्या घासाच्या लांब लांब ठेवलेल्या आहे आणि रेन पाईप ही त्याच्या वरंब्यावरती असणार आहे. पण रेन पाईप आलेली नव्हती, त्याच्यामुळे काका म्हणे आपण काम स्थगित करू आणि घरी जाऊ. घरी आलो तर इकडं आजीचं काम चालू होतं, कारण सगळं थांबन पण आजीचं काम नाही. करायच लागत बाबा, होते तर करायच लागत. त्यानंतर स्लॅब टाकायचं ट्रॅक्टर पण आला, कारण स्लॅब टाकायचं नियोजन आजच होतं. त्यामुळे त्यांनी सर्व त्यांची टोळी आणली आणि पहिले त्यांनी सिमेंटच्या गोण्या बाहेर ठेवल्या, कारण ते फास्ट काम आहे. त्यानंतर काम चालू झालं आणि काम एवढं जोरात होतं ना का त्याचा ना अंदाज लावणं कठीण